नमस्कार, मी प्रियंका जायके के तडका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहोत छोले भटोरे। त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट आहेत मैदा, दही, बेकिंग सोडा, छोले। मसाल्यासाठी लागणार आहे कच्चे टोमॅटो, कांदा, थोडंसं कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि आले त्यानंतर आपण एका कढईत थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि त्यात थोडंसं कांदा, टोमॅटो आणि काढलेला सर्व मसाला, लसूण, आलं सर्व परतून घेणार आहोत। आता आपण छोल्यांसाठी कढई ठेवलेली आहे, त्यात 2 पळी तेल टाकलं, थोडासा हिंग आणि तेजपान टाकलेलं आहे। त्यानंतर आता आपण तो वाटण करून घेतलेला मसाला आपण त्याच्यात टाकणार आहे आणि छान तेल सुटतपर्यंत परतून घेणार आहोत। तर लाल तिखट टाकून थोडंसं परतून घेणार आहोत। मसाला छान तेल सुटतपर्यंत परतून घेतलेला आहे, त्यात थोडंसं लाल तिखट टाकून परततोय। फोडणीला थोडंसं ओवा सुद्धा टाकतोय। छान असे वाफवलेले मऊ झालेले छोले आपण टाकून घेणार आहोत। त्यात मसाला परतला, छोले पण टाकून घेतलेले आहे। वरून चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि थोडासा छोले मसाला घालून घेणार आहोत। आपण कांदा, टोमॅटो, लसूण, आलं छान परतून घेतलेलं आहे। तो तेलात खूप नाही परतायचं, थोडंसं परतायचं। त्यानंतर आपण आता भटुऱ्याची तयारी करून घेणार आहोत। त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट आहे, आपण 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यात 2 वाटी मैदा असं प्रमाण घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण थोडीशी पिठी साखर घालून घेणार आहोत, 1 चम्मच, थोडासा ओवा आणि थोडंसं मीठ। पीठ छान भिजलेलं आहे, त्यानंतर छोट्याशा आकाराचा गोळा करून घ्यायचा आणि त्याचा एक असा गोलसर भटुरा लाटून घ्यायचा। लाटलेला भटुरा गरम तेलात टाकायचा आणि छान असा टम्म फुगेपर्यंत अशा प्रकारे तयार आहे आपले छोले भटुरे छान टम्म फुगलेले आहे आणि छोले सुद्धा रेडी आहे। तुम्ही पण बनवून बघा। रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा। लाईक आणि सबस्क्राईब बटन। थँक्यू।